मुंबईच्या गोरेगाव पूर्व परिसरात गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका तरुणानं आपल्याच आईचे लाखो रुपयांचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे। या प्रकरणात दिंडोशी पोलिसांनी आरोपी प्रियांशु गुप्ता नावाच्या तरुणाला अटक केली आहे। त्याच्या प्रेयसीलाही या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले। आईचे दागिने विकून मिळालेली रक्कम गर्लफ्रेंडसोबत तिच्या वाढदिवसाची पार्टी आणि ड्रग्जवर उडवल्याची कबुली आरोपीने दिली आहे। चोरीच्या ऐवजाची एकूण किंमत ही 3,32,000 रुपयांच्या घरात होती। या चोरीतील जवळपास 88% मुद्देमाल हा पोलिसांनी जप्त केला असून साधारण 33 ग्रॅम सोन्याचे आणि 22 ग्रॅम चांदीचे दागिने पोलिसांच्या ताब्यात आलेत। दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। कम 30 ग्राम के सोने गहने थे उसके सोने के, वो गायब थे। हमारे पास लास्ट वीक में आई थी, हमने उसका पूरा एफआईआर ले लिया और दोनों बच्चों में से जिस पे डाउट था, उसका जो छोटा लड़का था प्रियांशु गुप्ता, उसकी उम्र 21 साल है, उस पर थोड़ा डाउट था तो उसे हमने उठाया, उसे पूछताछ किया। तो पहले तो उसने बताया नहीं था, लेकिन थोड़ा स्किलफुली उसे हमने इंक्वायरी करने के बाद उसने बताया कि वो गहना जो है वो मैंने ही चोरी किया है। पावसाळ्याच्या तोंडावर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारतींचा मुद्दा हा ऐरणीवर आलाय। पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी अतिधोकादायक इमारती रिकामी करण्याची नोटीस ही कल्याण डोंबिवली महापालिकेकडून रहिवाशांना दिली जाते। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत 226 धोकादायक इमारती असून 225 इमारती या अतिधोकादायक आहेत। धोकादायक इमारती दुरुस्त करण्यासाठी स्ट्रक्चरल अभियंत्यांकडून शिफारस करण्यात आली आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेकडून त्या इमारतींना दुरुस्तीच्याही नोटिसा बजावण्यात आल्या। C2A आणि C2B या ज्या इमारती आहेत त्या इमारतींना आपण नोटिसा देऊन आवश्यक जी दुरुस्ती आहे, जी स्ट्रक्चरल इंजिनियर यांनी रिकमेंड केलेली असते, शिफारस केलेली असते अहवालामध्ये, त्या अनुषंगाने दुरुस्ती करण्यावर नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर C1 इमारतींकरिता ज्या अति धोकादायक आहेत त्यांना देखील सर्व 10 प्रभाग क्षेत्र कार्यालयांमार्फत रहिवास मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मुंबई महापालिकेचं नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मुंबई युवा काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन यांनी केला आहे। मुंबईत हवा प्रदूषण, पाणी, खड्डे आणि अनधिकृत बांधकामांच्या समस्या वाढल्या आहेत। त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेविरोधात मुंबई युवा काँग्रेसकडून मुंबईचा हक्क अशी मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचं झीनत शबरीन यांनी सांगितलं। एक्यूआई किस मात्रा में बढ़ती जा रही है। बारिश के टाइम गड्ढों का आपको पता है समस्या, पूरी मुंबई डूब जाती है। मुंबई प्रदेश यूथ कांग्रेस का ये अभियान मुंबई का हक, मुंबईचा हक, ये एक अभियान है जिसके माध्यम से पहले लोग मुंबईकर्स जो हमारे कॉमन लोग हैं उनकी जितने भी प्रॉब्लम्स हैं उनकी समस्याओं को सुनना, उसके बाद उनके संघर्षों को समझना और एक समाधान उनके लिए लेकर आना। वो हम कैसे लेकर आएंगे? प्रशासन और बीएमसी पर दबाव डालकर, जो पहले भी हम लोग करते आए हैं। अंधेरी पूर्वमध्ये आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं संयुक्त आंदोलन करण्यात आलं। लव जिहाद, लँड जिहाद, रोहिंग्या, बांगलादेशी आणि ड्रग्जमुक्त अंधेरीची मागणी या आंदोलनात करण्यात आली। मुंबई महापालिकेच्या अंधेरीतल्या के पूर्व वॉर्ड कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आलं। अंधेरी परिसरातील कायदा सुव्यवस्था आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यावर या आंदोलनातून आवाज उठवण्यात आला। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती। मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरची सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानकं येत्या 6 महिन्यांमध्ये मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होणार आहेत। वाशी ते बेलापूर आणि खारघर ते खांदेश्वर या दरम्यानच्या स्थानकांसाठीचे देखभाल करार अनुक्रमे 2003 आणि 2008 मध्ये संपलेत। त्यानंतर कोणताही नवा करार झालेला नाही। धक्कादायक बाब म्हणजे ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, बामणडोंगरी, खारकोपर आणि खारघर या स्थानकांसाठी आजतागायत एकही देखभाल करार करण्यात आलेला नाही। मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नवी मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागत होतं। दोन्ही प्राधिकरणं एकमेकांकडे बोट दाखवत असल्यानं त्यात रेल्वे प्रवासी भरडला जात होता। त्यामुळे खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून या प्रश्नाचा सातत्यानं पाठपुरावा करण्यात आला। अखेर मध्य रेल्वे आणि सिडको अधिकाऱ्यांमध्ये काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि त्यानंतर आता येत्या 6 महिन्यांमध्ये सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानकं मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे।
रेल्वेने मान्य केलं की स्टेशन आम्ही ताब्यात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आम्ही काम करणं गरजेचं आहे. येत्या 6 महिन्यापासून प्रत्येक स्टेशनचं रिपेअरिंग आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या रेल्वे करेल आणि सिडको करून एक एक स्टेशन आपल्या ताब्यात घेईल. अशा पद्धतीचे बैठकीत निर्णय झालेला आहे. तशा पद्धतीचं पत्रसुद्धा सिडको आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला दिलं जाणार आहे. स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळालेल्या मुंबई सेंट्रल बस स्थानकाची अवस्था सध्या बिकट असल्याचं पाहायला मिळतंय. स्वच्छतागृहात पाणी नसल्यानं या बस स्थानकात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे एसटी चालक आणि वाहकांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. त्यामुळे रात्री थांब्यासाठी या डेपोत येणाऱ्या चालक आणि वाहकांची मोठी गैरसोय होते. मुंबई सेंट्रल बस स्थानकाच्या आवारात एसटी महामंडळाचं मुख्य कार्यालय आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयातही दुरवस्था असल्याचं चित्र आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवस आधीच स्वच्छ बस स्थानकासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून जाहीर झालेल्या पुरस्कारात मुंबई सेंट्रल बस स्थानकाचा समावेश होता. मुंबईतल्या चेंबूरमधल्या जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव येथील गैरव्यवस्थेविरोधात नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. गेल्या 1 महिन्यापासून गळतीचं कारण देऊन हा जलतरण तलाव बंद ठेवण्यात आलाय. पण अजूनही या तलावात नेमकी गळती कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप सभासदांकडून करण्यात येतोय. या जलतरण तलावाचे अंदाजे 5,000 सभासद आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठ्या संख्येनं नागरिक आणि विद्यार्थी पोहण्यासाठी येत असतात. पण ऐन उन्हाळ्यातच हा तलाव बंद असल्यामुळं सभासदांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. रायगडमधल्या कर्जत तालुक्यात भिवपुरी कारशेड प्रकल्पाचं काम सध्या सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पासाठी होत असलेल्या मातीच्या भरावाला तीव्र विरोध करून कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मातीच्या भरावामुळे गावातील नैसर्गिक नाले आणि पाण्याचा प्रवाह अडवला जाण्याची शक्यता असून त्यामुळे गावात पूर परिस्थिती उद्भवू शकते अशी भीती व्यक्त करण्यात येते. त्याच भीतीपोटी गावकऱ्यांनी कर्जत तहसील कार्यालयावर धडक दिली. संभाव्य पूर परिस्थिती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण होत नाहीत तोवर रेल्वे कारशेडसाठी माती भरावाचं काम बंद ठेवण्यात येईल असं लेखी आश्वासन स्थानिक प्रशासन, रेल्वे विभाग आणि पाटबंधारे विभाग यांनी दिलं. तसे रेल्वे प्रशासनाने हमी दिली की ज्या काही तातडीने तंत्रशुद्ध पद्धतीने उपाययोजना करता येतील त्या आम्ही निश्चितच येणाऱ्या ह्या 10-15 दिवसामध्ये करू. आणि तशी हमी सुद्धा तहसीलदार साहेबांनी सुद्धा दिलेली आहे. आणि तोपर्यंत रेल्वे प्रशासन जे काही भरावाचं काम आहे किंवा इतर जे काम त्यांचं चालू आहे रेल्वे कारशेड उभारणी करता ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल अशी त्यांनी हमी आज दिलेली आहे. थोडे दिवस हे अल्प मुदतीच्या ज्या उपाययोजना आहेत की ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होणार नाही या होईपर्यंत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सदरचे काम तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचे मान्य केलेले आहे. आणि यामध्ये नियमानुसार जास्तीत जास्त गतीनं यथोचित कामकाज करण्याच्या सर्व यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. बदलापूर शहरातील चौकाचौकात आणि रस्त्यांच्या कडेला सुरू असलेल्या मासे विक्रीवरून सध्या राजकारण तापलंय. दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या तक्रारीनंतर बदलापूर नगरपालिका प्रशासनानं अधिकृत जागांवरच मासे विक्री करू देण्याचा निर्णय घेतलाय. पण या कारवाईविरोधात शिवसेनेनं तीव्र भूमिका घेतली आहे. कोळी महिलांचा रोजगार बंद करण्याचा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही असा इशारा शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला. नगराध्यक्ष रुचिता घोरपडे या मात्र शहराची स्वच्छता राखण्यासाठी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे शहराची स्वच्छता आणि कोळी महिलांचा रोजगार या मुद्द्यावर बदलापुरात भाजप आणि शिवसेना आमने सामने आल्याचं चित्र आहे. नजीकच्या काळात नगरपालिका सभागृहात हा संघर्ष अधिक तापण्याची शक्यता आहे. शिवसेना का विरोधात उतरली आहे मला माहिती नाही. कारण काय कसं आहे, जेव्हा सभागृहामध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस होतात तेव्हा मंजुरी सभागृहाची असते. मी एकटी काय ठरवत नाही किंवा एकटी मी हे निर्णय घेत नाही. सभागृहासमोर मी विषय आणते, सभागृहामध्ये सगळ्या विषयांवर चर्चा होते आणि त्या अनुषंगाने मग नंतर सगळी धोरणं आखली जातात आणि नियम आखले जातात आणि हे नियम सगळ्यांच्या मतानेच असतात. आता जो नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी सांगितलेलं आहे की आम्हाला स्वच्छ भारत अभियानामध्ये काम करायचं आहे आणि बदलावर शहर हे स्वच्छ ठेवायचं आहे. तर मला असं वाटतं आहे की मच्छी विक्रेत्यांमुळं कुठच्याही प्रकारची या शहरामध्ये दुर्गंधी होते असं नाही आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बदलापूरच्या उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडलाय.
उल्हास नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या जलपर्णीमुळे पाण्याची पातळी कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उल्हास नदीच्या वालेवली जवळचं पात्र हे जलपर्णीनं व्यापलंय. या नदीतून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करण्यात येतो. ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरसह अनेक शहरांची तहान ही उल्हास नदीवर अवलंबून आहे. तसंच MIDC आणि स्टेम प्राधिकरणालाही याच नदीतून पाणी पुरवठा होतो. आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा ABP माझा.